Welcome student. Next see that is about the group gymnosperms. We have seen the first, that is the algae Thallophyta group. Then we have seen the Bryophyta group, uh, in which we have seen also some examples of the Bryophyta. Pteridophyta group also we have seen. Today we are going to see that is about the gymnosperm. So gymnos means here the naked, and sperma means the seed. That is in this group here the seeds are naked, that is the seeds are not enclosed in the fruit. म्हणजे हे सीड्स हे फ्रुट्समध्ये एनक्लोज्ड झालेले दिसत नाहीत. म्हणजे या सीड्सच्या वरती फ्रूटचं कव्हरिंग नसतं. हे सीड्स कसे असतात, नेकेड असतात. ओके, so here if we see that is in the word, that is there are the 70 genera of the gymnospermic plant and there are about 1000 species in the world, if we see. While in the India, that is there are the 16 genera in India. There are the 16 genera, and there are the 53 species. The species, these are the 53 species. These are in the India, while this is in world. In world there are the 70 genera and 1000 species of the gymnosperm. So see the characteristic of the gymnosperms, that is the gymnosperm, these are mainly the evergreen in color म्हणतो आपण. evergreen म्हणजे हे प्लांट हे जनरली पेरेनियल प्लांट्स असतात आणि या प्लांट्समध्ये जनरली पाहिलं आपण तर एव्हरग्रीन प्लांट असतात. हे दे आर मेनली द श्रबी ऑर द वुडी, म्हणजे जनरली ते श्रब यामध्ये असतात किंवा वुडी ट्रीज. वुडी ट्रीज म्हणजे लार्ज ट्रीज किंवा ते श्रब, म्हणजे श्रब म्हणजे छोटी झुडपं म्हणतो आपण, की जनरली 5 ते 6 फुटापर्यंत ज्याची हाईट असते त्यांना आपण काय म्हणतो, श्रब म्हणतो. श्रब किंवा ते वुडी ट्रीज या फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळतील. देन सीड्स आर नेकेड, दॅट इज सीड्स आर नेकेड. नेकेड मीन्स नॉट कव्हर्ड बाय द फ्रूट कव्हरिंग, म्हणजे याच्यावरती देर इज नो कव्हरिंग ऑफ द फ्रूट, दॅट इज द सीड्स आर नेकेड. लक्षात ठेवा. तसं आपण अँजिओस्पर्मिक प्लांट जर पाहिलं तर अँजिओस्पर्मिक प्लांटमध्ये मात्र काय असतं तर सीड्स आतमध्ये असतात आणि त्याच्यावरती फ्रूटचं कव्हरिंग असतं. म्हणजे आंब्यामध्ये कसं असतं तर सीड आत आणि त्याच्यावरती फ्रूट कव्हरिंग असतं. तसं इथं जिम्नोस्पर्ममध्ये तसं नसतं, तर सीड्स हे नेकेड असतात. आपल्याला डोळ्यांनी सीड्स डायरेक्टली इथे पाहता येतात. म्हणजे आणि हे कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे ऑफ द जिम्नोस्पर्म, दॅट इज द सीड्स आर naked. Then next characteristic, that is here they are the vascular plants having it is the vascular plant in which there is the xylem and phloem. म्हणजे इथं वॅस्क्युलर टिश्यू त्यांना म्हणतो आपण. कोणते वॅस्क्युलर टिश्यू, झायलम आणि फ्लोएम, दिज आर द वॅस्क्युलर टिश्यू. मग दॅट इज द झायलम, इट मेनली मेडअप ऑफ द ट्रकिड्स. xylem, these are mainly made up of the tracheids, while here the phloem, these are made up of the sieve cells. phloem, these are made up of the sieve cells.
सिव्ह सेल्स. म्हणजे आता याच्यामध्ये ट्रकिड्स जर बघितले आपण तर हे वॉटर कंडक्टिंग झायलममध्ये वॉटर कंडक्टिंग टिश्यू हे ट्रकिड्स असतात आणि ट्रकिड्समध्ये आपण जर स्ट्रक्चर पाहिलं ट्रकिड्सचं तर हे जनरली हे इलॉंगेटेड असे सेल्स असतात, टेपरिंग एंड असतो त्याला. हे या पद्धतीचे असे सेल्स असतात, हे इलॉंगेटेड सेल्स असतात, दॅट इज द ट्रकिड्स. आणि हे ट्रकिड्स काय करतात तर वॉटर कंडक्शन करण्याचं काम करतात. तसं फ्लोएम म्हणजे फूड कंडक्टिंग टिश्यू, फ्लोएम असतं की जे फूड कंडक्ट करतं. ते कशाने बनलेलं असतं, कोणत्या प्रकारचे सेल्स असतात त्याच्यामध्ये, सिव्ह सेल्स आर प्रेझेंट इन द फ्लोएम. देन हिअर दॅट इज द प्लांट बॉडी, इट इज नोन ॲज द स्पोरोफाइट. And here the it is mainly differentiated into the root, stem and leaves. Next character, that is the plant body. This plant body, it is the dominant sporophytic plant body. And this sporophytic plant body, it mainly divided into the root, stem and leaves. इथं प्लांट बॉडी ही रूट, स्टेम आणि लीव्समध्ये डिवायडेड झालेली आपल्याला पाहायला मिळेल. दॅट इज हिअर द स्पोरोफाइट, दॅट इज द स्पोरोफाइट, इट इज द डॉमिनंट फेज. So if we see, that is the roots, these are mainly the taproot system. Roots, these are the taproot. जसं आपण टेरिडोफायटामध्ये पाहिलं, रूट हे कसे असतात, ॲडव्हान्टिशियस असतात. तर इथं टॅपरूट म्हणजे त्याला आपण सोटमूळ असं म्हणतो. तर हे रूट सिस्टीम या पद्धतीनं, म्हणजे जर आपण हे these are the taproot system like this. So it is the taproot system. आणि ॲडव्हान्टिशियस रूट सिस्टीम आपण पाहिली इन द टेरिडोफाइट, दॅट इज त्याला तंतुमय मूळ मराठीमध्ये आपण म्हणतो. सो हिअर द टॅपरूट सिस्टीम, it is having the taproot system and it shows the symbiotic association that is with the other life forms. Root system taproot आहे. Then root shows symbiotic association. रूट शोज सिम्बायोटिक असोसिएशन विथ द अदर फॉर्म. म्हणजे याच्यामध्ये जनरली आपण पाहिलं तर रूट्समध्ये कोरोलाइड रूट हा एक कन्सेप्ट आहे इन द सायकस. इट इज असोसिएशन विथ द ब्ल्यू ग्रीन अल्गी, दॅट इज द कोरोलाइड रूट सिस्टीम. सिम्बायोटिक असोसिएशन. आता सिम्बायोटिक असोसिएशन म्हणजे याला सहजीवन म्हणतो आपण. म्हणजे दोन वेगवेगळे ऑर्गॅनिझम्स हे एकत्रितरित्या एकमेकाला मदत करत राहतात, त्याला आपण म्हणतो सहजीवन. आणि इथं सिम्बायोटिक असोसिएशन जे आहे, हे सिम्बायोटिक असोसिएशन कशामध्ये दाखवलं जातं तर या सायकसच्या रूटमध्ये. मग सायकसच्या रूटमध्ये सिम्बायोटिक असोसिएशन हे कसं असतं तर कोरोलाइड रूट इन द सायकस. सायकस प्लांटमध्ये पाहिलं तर कोरोलाइड रूट जे असतं, या कोरोलाइड रूटमध्ये आपल्याला सिम्बायोटिक असोसिएशन पाहायला मिळेल. अँड देर इज द सिम्बायोटिक असोसिएशन इन द सायकस विथ द ब्ल्यू ग्रीन अल्गी. ब्ल्यू ग्रीन अल्गी, नीलहरित शैवाल म्हणतो त्याला आपण, ब्ल्यू ग्रीन अल्गी. मग ह्या ब्ल्यू ग्रीन अल्गी कुठे असतात तर या कोरोलाइड रूटमध्ये. कोरोलाइड रूट म्हणजे कोरल लाईक स्ट्रक्चर हे या रूट सिस्टीमचं असतं. म्हणजे जनरली आपण जर पाहिलं तर समजा आता ही रूट आहेत, तर हे रूट अशा पद्धतीनं आपल्याला हे असे ग्रोथ झालेले दिसेल रूट सिस्टीम.
लाईक दिस कोरल लाईक याची ग्रोथ झालेली असते. आणि या रूट्सवरती काय असतं तर देर आर द सम लेंटिसेल्स म्हणजे स्मॉल ओपनिंग असतात, त्यांना आपण लेंटिसेल असं म्हणतो. आणि या रूट सिस्टीममध्ये आपण पाहिलं तर समजा आता हे रूटचा टी एस घेतला तर याच्या आतमध्ये इथं आपल्याला काय पाहायला मिळतील, देर आर द अल्गी. म्हणजे हे ब्ल्यू ग्रीन अल्गी जे आहेत हे या रूट्समध्ये आतमध्ये इथे आतमध्ये या रूट्समध्ये हे ब्ल्यू ग्रीन अल्गी असतात. सो इट शोज द सिम्बायोटिक असोसिएशन. मग सिम्बायोटिक असोसिएशन म्हणजे काय तर दोन लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे कोणतं तर इथं कोरोलाइड रूट हे कशाचं आहे, सायकसचं रूट आहे. आणि सायकसच्या रूटमध्ये कोणतं अल्गी राहतं, ब्ल्यू ग्रीन अल्गी. म्हणजे ब्ल्यू ग्रीन अल्गी आणि हे कोरोलाइड रूट हे एकमेकाला कोणतं असोसिएशन दाखवतात, सिम्बायोटिक असोसिएशन. दॅट इज बोथ आर हेल्पफुल with the each other, so it is known as the symbiotic association. And then in the root of the pinus there is the association with the endophytic fungi, that is the mycorrhiza. So example, in case of the pinus there is the symbiotic association with the fungus. फंगस जे आहे हे फंगसचं सिम्बायोटिक असोसिएशन पाहायला मिळेल इन केस ऑफ द पायनस. दॅट इज दिस फंजाय इज नोन ॲज द मायकोरायझी. या फंगसला म्हटलं जातं it is known as the mycorrhizae fungus. So here this mycorrhizae, this fungus, it mainly grows that is in the pinus. Pinus हे काय आहे तर एक्झाम्पल आहे जिम्नोस्पर्मिक प्लांटचं. आणि जिम्नोस्पर्मिक प्लांटमध्ये पायनस जे प्लांट आहे या प्लांटमध्ये इथं फंगस जे आहे ही फंगल ग्रोथ ही होते. आणि जनरली फंगल ग्रोथ ही कशी होते, दॅट इज इट मेनली ग्रोज दॅट इज over the root system. So in the pinus there is the root system is present like this. So it is the taproot system, and here the fungus which grows like this. So it mainly helpful for the absorption of the minerals. So see that is here there is the formation of the mantle असं म्हटलं जातं त्याला. तर असं व्हाईट कव्हरिंग या रूटच्या कडेनी कंप्लीट असं तयार होतं. सो इट इज द मायकोरायझी फंगस. म्हणजे इथं हे आपल्याला मायकोरायझी फंगस जे आहे त्याची ग्रोथ ही आपल्याला या रूटच्या कडेने झालेली दिसेल, आउटसाइड द रूट or inside the root, that is inside the root that is the endomycorrhizae, आणि outside the root असेल तर त्याला म्हटलं जातं ectomycorrhizae. म्हणजे जनरली आपण पाहिलं तर इथं जिम्नोस्पर्मिक प्लांटमध्ये जे फंगस असतात, सॉरी पायनस जे प्लांट आहे या प्लांटमध्ये हे फंगस जे आहे हे फंगस हे सिम्बायोटिक असोसिएशन दाखवतं. दॅट इज दिस फंगस इट मेनली हेल्पफुल दॅट इज फॉर द ॲब्सॉर्प्शन ऑर इनटेक ऑफ द मिनरल्स अँड इट ऑल्सो प्रोव्हाइड द मॉइश्चर. तर इथं आपण जिम्नोस्पर्मिक प्लांटमध्ये एक्झाम्पलमध्ये आपण दोन रूट सिस्टीममध्ये पाहिलं की एक रूट सिस्टीम कोणती आहे, कोरोलाइड रूट सायकसमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. या सायकसमध्ये जे कोरोलाइड रूट आहेत याच्यामध्ये जनरली हे ब्ल्यू ग्रीन अल्गी जे आहे हे ब्ल्यू ग्रीन अल्गी हे या कोरोलाइड रूटमध्ये असतात. दॅट इज इट शोज द सिम्बायोटिक असोसिएशन. म्हणजे या रूट सिस्टीममध्ये हे ब्ल्यू ग्रीन अल्गी आपल्याला पाहायला मिळतील. तर पायनसमध्ये जर पाहिलं आपण तर पायनसमध्ये जे रूट आहे त्या रूटच्या आउटर कव्हरिंग वरती आपल्याला हे फंगसची ग्रोथ झालेली दिसेल. म्हणजे जिम्नोस्पर्मिक प्लांट्समध्ये आपण जर पाहिलं तर वेल डेव्हलप्ड प्लांट आहे ही. मेजॉरिटी आपण जर याचं स्ट्रक्चर पाहिलं जिम्नोस्पर्मिक प्लांटमध्ये तर अगदी फॉर एक्झाम्पल इन केस ऑफ द सायकस इफ वी सी that is there is the root system, that is the tap root system or the adventitious root system. या पद्धतीनं रूट सिस्टीम पाहायला मिळेल. आणि इथं स्टेम पाहायला मिळेल ही रूट
त्यानंतर स्टेम आणि त्यानंतर इथं या पद्धतीनं आपल्याला हे लीव्ज याच्यामध्ये पाहायला मिळतील लाईक दिस. देर आर द लीव सिस्टीम म्हणजे असे लार्ज ट्रीज, वुडी ट्रीज हेही पाहायला मिळतील किंवा श्रबमध्ये सुद्धा आपल्याला हे प्लांट अशा पद्धतीनं पाहायला मिळेल. तर हे जिम्नोस्पर्मिक प्लांटमध्ये मेजर एक्झाम्पल सायकस, हे तुम्ही अगदी पाहिलेलं प्लांट आहे. गार्डनमध्ये वगैरे आपल्याला हे प्लांट पाहायला मिळतं सायकस. याचबरोबर बरेचसेच एक्झाम्पल्स या ग्रुपमध्ये आपण पाहणार आहोत. राहिलेले कॅरेक्टर्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आता फक्त जनरल कॅरेक्टरिस्टिक्समध्ये महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं, दॅट इज द प्लांट बॉडी इट मेनली डिवायडेड इंटू द रूट, स्टेम अँड द लीव्ज. याच्यामध्ये जनरली रूट सिस्टीम जी असते, ही रूट सिस्टीम कशी आहे तर टॅपरूट सिस्टीम आहे. आणि हे प्लांट जे आहेत, या प्लांटमध्ये सीड्स हे कसे आहेत तर इथं जिम्नॉस याच्या नावावरूनच लक्षात ठेवायचं, सीड्स आर नेकेड, दॅट इज देर इज नो कव्हरिंग ऑफ द फ्रूट अराउंड द सीड्स. सो सीड्स आर नॉट एनक्लोज्ड इन द फ्रूट असं म्हणू आपण. आणि हे महत्त्वाचं आणि इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक फीचर हे कशाचं आहे, हे जिम्नोस्पर्मिक प्लांटचं आहे. तर जिम्नोस्पर्ममध्ये महत्त्वाचं कन्सेप्ट लक्षात ठेवा की नेकेड सीड्स असतात. त्याचबरोबर इथं प्लांट बॉडी ही श्रबी असते, म्हणजे छोटंसं झुडूप म्हणू त्याला आपण. झुडूप श्रब म्हणजे 5 फुटापर्यंत जी हाईट असते त्याची, किंवा वुडी अगदी मोठे ट्रीज पण आपल्याला इथं पाहायला मिळतील जिम्नोस्पर्मिक प्लांटमध्ये. आणि महत्त्वाचं म्हणजे हे वॅस्क्युलर टिश्यू सिस्टीम जी आहे, वॅस्क्युलर टिश्यूमध्ये झायलम आणि फ्लोएम हे दोन्ही वॅस्क्युलर टिश्यू पाहायला मिळतील. झायलम मेडअप ऑफ द ट्रॅकिड्स वाईल द फ्लोएम मेडअप ऑफ द सीव सेल्स. ठीक आहे. तर हे वॉटर कंडक्टिंग टिश्यू आणि फूड कंडक्टिंग टिश्यू झाले. आणि त्यानंतर महत्त्वाचा कन्सेप्ट बघितला आपण, रूट सिस्टीम कशी आहे, टॅपरूट सिस्टीम आहे इथं. आणि टॅपरूट सिस्टीममध्ये आपण पुन्हा पाहिलं की इथं सिम्बायोटिक असोसिएशन दाखवतं. सिम्बायोटिक असोसिएशनमध्ये कोरोलाइड रूट्स, हे जे कोरोलाइड रूट्स आहेत दिज आर प्रेझेंट इन द सायकस, that is there is the symbiotic association with the blue green algae and the root of the cycas, while here in the pinus that is there is the association with the fungus myco means fungus rhizae म्हणजे रूटवरती वाढणारं फंगस, त्याला मायकोरायझी असं म्हटलं जातं. आणि इथं मग या रूट सिस्टीमवरती आपल्याला हे कव्हरिंग पाहायला मिळेल, दॅट इज द एक्टोमायकोरायझी. आणि एंडोमायकोरायझी असेल तर इनसाइड द रूट द ग्रोथ ऑफ द फंगस इट मेनली टेक्स प्लेस इनसाइड द रूट. ओके. So student, today we see the some part of the gymnosperm. In next lecture we can see the detail of the gymnosperm. Okay, so today we stop here.